नमस्कार. जय लवजी. जय भीम मित्रांनो. मी अविनाश पारे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय लोकशाहीची साहित्य चर्चा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची एक प्रसिद्ध कादंबरी अलगूज हिचं वाचन करत आहोत. त्याच मालिकेतला आजचा हा 11वा भाग. सकाळीच रंगू आंघोळ करून आली तेव्हा ती भलतीच मलूल दिसत होती. तिच्या टपोऱ्या डोळ्यात चिंतेचा भाव तरळत होता. कपाळावर आठ्या चढल्या होत्या. तिनं पाठीवर केस सरळ सोडून बहिणाकडे पाहिलं. बहिणा रंगूला निहाळत होती. रंगून हसावं म्हणून ती हसली. रंगू दुःखी स्वरात म्हणाली, आई, मला रात्री एक वाईट स्वप्न पडलं. कसलं ग? बहिणानं काळजीच्या स्वरात विचारलं. रंगू म्हणाली, माझ्या स्वप्नात बापूचा कुणीतरी खून केला, बापूला मारलं, काहीतरीच. बहिणा चिडक्या स्वरात म्हणाली, सोन्यासारख्या बापूचा खून कोण करील? तू नाही तो विचार करू नको. असं म्हणून बहिणा घरात गेली. एका सुपात सर्व दागिने भरून आली आणि ते दागिन्यांचं सूप रंगूपुढं ठेवून म्हणाली, हे दागिने अंगावर घाल आणि नवं पातळ नेस. आईची ती सूचना ऐकून रंगूला आश्चर्य वाटलं. तिला त्या दिवसाची आठवण झाली. आज कोणता प्रसंग आपल्यावर येणार आहे याचा विचार ती करू लागली. पण तिने कसलीच तक्रार केली नाही. गुमान ते सर्व दागिने अंगावर घातले आणि नवं पातळ नेसून ती आई पुढे आली. रंगूला पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत न्याहाळून बहिणा म्हणाली, माणसानं इतकं देखणं नसावं. मग तिने मिरच्या घेऊन रंगूची दष्ट काढली. तेव्हा रंगू नुसतीच पाहत होती. अशीच त्या दिवशी बहिणा रंगूला दागिने घालून बाजारात घेऊन गेली होती आणि त्याच दिवशी भरपेठेत तो बळी रंगूला पाहून देहभान विसरला होता. त्यानं रंगूचा अपमान केला होता. म्हणाला होता, माझ्यासारख्या रेड्यानं जर ह्या केळीला अंग घासलं तर काय होईल? आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा बहिणानं असाच आग्रह करून सर्व दागिने रंगूच्या अंगावर घातले होते आणि तोच बळी परत घरी आला होता. त्यानं आल्या आल्या रंगूला ते विपरीत खून केली होती. म्हणूनच आज आणखी कोण येणार, कसला प्रसंग आपल्यावर गुजरणार याचा रंगू विचार करू लागेल. रंगू नटून सजून भिंतीला टेकून बसली होती. तिने आपले गुडघे आपल्या पोटाशी धरले होते. मुख्या गुरासारखी ती बसली होती. थोडा वेळ गेला आणि चमत्कार झाला. गावातील एक एक प्रतिष्ठित माणूस गणूच्या घराकडे येऊ लागला. गावातील इरसाल, बोलकी आणि प्रतिष्ठित कारभारी गणूच्या सोप्यात येऊन बसू लागले आणि काय बोलावं याचा विचार करू लागले. एक एक माणसं येत होती. येणाऱ्याचं बहिणा स्वागत करत होती. सोप्यात गलका वाढत होता. बोलकी शहाणी माणसं गंभीर होत होती. मोहित्यांची सारी आळी झाली होती. मग हौसाबाई हसतच येऊन घरात शिरली आणि तिच्या मागून हनुमा पाटील आला. नंतर एखादा हत्ती यावा तसा नामा आला. त्यानं सोप्यात येऊन सर्व लोकांच्या डोक्यावर नजर फिरवली आणि एका कोपऱ्यात बैठक मारली. त्याला पाहून कित्येकांचे चेहरे पडले. ही आणि पिढा कशाला आली असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर तळला. आणि गुरुवाचा पक्या आलेला पाहून सर्वांना नवल वाटलं. तो 8 वर्षे साताऱ्याला शिकून मास्तर होऊन आला होता. पक्यानं घरात जाऊन बहिणाच्या पायावर डोकं ठेवलं आणि मग रंगूची विचारपूस केली. केळीच्या कोंबासारखी रंगू पाहून तो चकित झाला. त्याला लगेच बापूची आठवण झाली. त्या ठिकाणी बापू नाही हे पाहून त्याला वाईट वाटलं. थोड्या वेळानं गणू मोहिते, गाव कामगार, कुलकर्णी, लोकल बोर्डाचे घोरपडे डॉक्टर यांना घेऊन आला. त्यानं सोप्या सर्व मंडळींना सामुदायिक रामराम केला. मग सर्वांच्या शेवटी बळी आला. त्यानं खांद्याला बंदूक लावून गळ्यात काडतुसाची माळ घातली होती आणि डोकीचं पागुट कपाळावर सरकवलं होतं. त्याची नजर निखाऱ्यासारखी धगधगत होती. त्याचा तो थाट पाहताच सोप्यातली मंडळी वरमली. बळी आल्याचं समजताच रंगू बावरली. तिचा धीर खचला. तिनं बाहेर डोकावून पाहिलं तेव्हा बळीचा चेहरा तिला कृतांत काळासारखा वाटला. तिचं काळीज धडधडू लागलं. आता आपलं लग्न ठरणार हे कळताच तिच्या तोंडचंच पाणी पळालं. बोलकी माणसं बोलत होती. काही गुमान बसून ऐकत होती. एखादा शब्द पटला
की सर्वच मुडकी डोलत होती. कोण कुणाला पाठिंबा देत होता, तर कोण कुणाला अडवित होता. काही जण पान खाऊन थुंकत बसले होते, तर कुणी तंबाखू ओढत होते. गलका वाढत होता, शब्दानं शब्दाला फाटे फुटत होते. आणि एकदा बळी नंदगावच्या सरोल बोलक्यांशी तांडत होता. आळीतल्या बाया एक कोपरा धरून बसल्या होत्या. हौसाबाई चेकावून ऐकत होती. बहिणानं चहासाठी चुलीवर हंडाच चढवला होता. गणू काहीच बोलत नव्हता. मानगावची सोयरी त्याला पसंत नव्हती. नवरा मुलगा चिंतू रंगूला साजेसा नाही हे लक्षात आल्यापासून त्याचं मन उतरलं होतं. परंतु आता तो अडचणीत सापडला होता. बहिणाचा हट्ट, रंगूचं उफाळतं तारुण्य आणि रंगू बापूकडे मळ्यात गेली त्या रात्रीचा तो प्रसंग, यामुळं तो त्या लग्नाला तयार झाला होता. तो सर्व काही कान पाडून ऐकत होता. जुळेल तसं तापायचं असं त्यानं ठरवलं होतं. रंगू बाहेर उच्चारलेला प्रत्येक शब्द कान लावून ऐकत होती. प्रत्येक शब्दागणिक तिच्या काळजात कळ उठत होती, हृदयात डोंब उठत होता आणि मस्तकात अनंत विचारांची भूतं थैमान घालीत होती. बळी आपल्या भावासाठी मागणी घालायला आला होता हे समजल्यापासून तर तिच्या मनाचा कडेलोटच झाला होता. हा भयंकर माणूस भावासाठी मागणी घालीत नसून आपल्यावर सूड घेण्यासाठीच तो आला आहे. तो हे लग्न जुळूनच उठणार आहे, कारण त्याला मी हवी आहे. तो फक्त भावाचं नाव पुढं करीत आहे. रंगूचं पांगुळलेलं मन अनेक विचारांचे पदर धरून धडपडत होतं. बाहेर आपलं लग्न निश्चित होत असून नसून आपली तिरडीच आवळली जात आहे. आता लवकरच आपल्या जन्माला सूड लागणार आहे असं तिला वाटत होतं. लग्न ओळखलं की आईला आनंद होईल. बापाच्या डोक्यावरचे ओझ दूर होईल. मग मी सासरी जाईन. ते सासर म्हणजे मला एक प्रकारे वाघाची गुहाच होईल. मी धाकटी भावजय, हा थोरला देईल. मला भोवरा फिरवावा त्याप्रमाणे फिरविल आणि तो फिरविल तसं मला फिरावं लागल. एकदा गुहेत गेल्यावर आपल्याला काय करता येणार आहे. गरीब बिचाऱ्या बापूवर आकाश कोसळेल. तो माझा जन्मभर देश करील. मला नादान समजेल. त्याला वाटेल रंगू सुखामागा धावली, पण मला कधीच सुख मिळणार नाही. उलट मी जळत पिचत राहणार. पण ही बापूला कसं करणार. नको ते जीनं मला जगावं लागणार. याची बापूला कल्पनाच येणार नाही. मला दोन दरडीवर दोन हात ठेवून जगावं लागणार आहे. लोंबकळत राहावं लागणार आहे. हे कोणाला दिसणार नाही. बाहेर बोलणी जोरात आली होती. बळीच्या एकदम वाढलेल्या आवाजानं रंगूच्या विचाराचं चक्र तुटलं. बळी जमलेल्या मंडळीला विचारत होता, आम्ही काय करावं असं तुमचं मत आहे. उगाच बचकत पाणी धरू नका, केव वस्तात बोलून गेला. तसा बळी चिडला. मध्येच अर्जा परीट म्हणाला, भडाभडा बोला की, आम्ही ओढून धरणार नाही. बळी शांतपणे परंतु रंगूला ऐकू जाईल अशा सुरात म्हणाला, आम्हासनी सनंग पास आहे आणि देव तांदूळ घेऊन उभा आहे. हे लगीन आता कुणाला बी मोडता येणार नाही. सर आधीच जुळून आलाय. मग बोला चटाचट. मुलीला दागिना किती घालणार. रघुने विचारलं. बळी म्हणाला, सांगाल तितकं. दागिन्याची तुम्ही काळजी सोडा. एका पार्टीत मुलीला बसवा आणि दुसऱ्या पार्टीत आम्ही सोनं घालतो. मुलीच्या भारंभार सोनं घालतो. बळीच्या त्या बोलण्यानं रघु दाबला. त्यानं कासवाप्रमाणे मानात ओढून घेतली. पण किरू वाजता जरा जोर चढला. तो म्हणाला, हुंडा किती मागणार. एक फुटकी कवडी घेणार नाही. बळी चटकन म्हणला, ही वतनदाराची अवलाद आहे. उपरी वनवाशी नव. आमासनी माणसाची कदर आहे. माताभर मोहित्याची चांदणीवाणी लेख आमासनी मिळणार. हे काय थोडं झालं. नगा आमासनी हुंडा. बळीचा तो अहंकार आणि ती मर्मभेदी भाषा ऐकून सर्व मंडळी दिपली. कित्येकांनी तर बळीची दहशतच घेतली. चांदणीवाणी लेख आमासनी मिळणार या बळीच्या बोलानं रंगूचं काळीत सरकलं. ते शब्द तिच्या कानात तापलेल्या शिशासारखे शिरले. बऱ्याच वेळानं गणू म्हणाला, झालं सारं, पण हे लगीन कुठं होणार. कायद्यानं बोला. बळी गरकन वळून जवळजवळ ओरडलाच.
हे लगीन मानगावातच होणार. ह्या बाबतीत आम्ही माघार घेणार नाही. आम्ही नवरा नवरीची वरात हत्तीवरून काढणार आहे. आम्ही इस्लामपूरच्या सर्कशीतला हत्ती आणणार आहे. तीच नक्की झाली की हत्ती येणार. तुम्हाला पाहिजे तर हत्तीवरच वरात तुम्ही नांदगावला आणा. नांदगाव आणि मानगाव अवघं 3 मैलाचंच अंतर आहे. बळीच्या त्या बोलण्यानं गंगूचं घर हादरलं. रंगूला हुडहुडी भरली. बोलकी माणसं गर्भगळी झाली. बाया बळीचं कौतुक करू लागल्या. रंगूच्या डोकीत तिडीक उठून तिची सर्व शक्ती नाहीशीच झाली. तिनं हळूच अंग टाकलं. एकाकी तिला थंडी भरून आली आणि बहिणानं धावत येऊन तिला चाचपून पाहिलं. रंगूच्या अंगाला हात लावताच बहिणाला धक्का बसला. रंगूला फणफणून ताप आला होता. क्षणात ती काळवंडली. रंगूचं कपाळ धरून बसली. ठीक, बाहेर गणून कबूल दिली. मानगावात वरात फिरली की ती तशीच आम्ही नांदगावला आणणार. म्हणजे अर्ध लगीन आम्ही नांदगावात करणार. अर्ध लगीन करणार म्हणजे काय? रघुन आवाज चढून खुलासा विचारला. नुसतं बोलून लगीन होत नसतं, तसा गण म्हणाला. नुसतं का? दारात जंगी मांडव घालायचा. नेहमी गाव जेवण घालतो की. बस बस पटलं, रघु म्हणाला. मग आता फोडा सुपारी. गणू गाव जेवण घालणार हे ऐकून सर्व कर्ती मंडळी खुश झाली. बळीची छाती फुगली. सर्व तर आनंदी झाला. किरू वाजता त्याला कुलकर्णीची आठवण झाली. तो म्हणाला, चला गावकर, या बरं, याद्या करा. मग कुलकर्णी पुढे सरकला. भरभर त्याने याद्या तयार केल्या आणि दोन्ही पक्षांच्या चढत्या आवाजात वाचून दाखवून मंजुरी मिळवली. बळी हर्षभरी झाला. त्याला आभाळ ठेंगणं वाटू लागलं. जळजळणारा बाशिंग बांधलेली देखणी रंगू त्याच्या डोळ्यापुढे दिसू लागली. बहिणानं चौकटीत येऊन गणूला आत येण्याबद्दल खून केली. गणू उठून आत गेला आणि हळूच सप्प शांत झाला. आज आपण फार मोठं कार्य केलं. एक लग्न जुळवलं, वेल मांडवावर चढवला. अशा भावनेनं बरीच मंडळी पान खाऊन थुंकू लागली. काहींनी चुन्याच्या डबीत बोटं घातली. लक्षाला हे सर्व असह्य झालं होतं. नामाच्या देवांनी आपल्याला दगा दिला. रंगू आपणाला न मिळता मामाला मिळणार म्हणून तो चिडून मारक्या म्हशीसारखा पाहत होता. नामा खारोते बिथरलेल्या मांजरासारखा चेहरा करून बळीला निहाळीत होता. बळीबद्दल हौसानं सांगितलेली कथा त्याच्या डोकीत जागी झाली होती. तो तिरस्कारानं बळीकडे पाहत होता. आपण तोंड कसं घालावं याचा तो विचार करत होता. तोच घरात गेलेला गणू सोप्यात आला. खिन्न होऊन म्हणाला, वंगाळ झालं. पोरीला ताप चढला. रंगूला ताप आल्याचं ऐकून बळीला धक्काच बसला. माणसे कावरी बावरी झाली. हौसाबाई चटकन उठून रंगूकडे धावली. मग घोरपडे डॉक्टर उठले. त्यांनी रंगूला तपासली आणि चहा पित असलेल्या सखाराम कंपाऊंडरला औषध आणायला पाठवलं. ते पुन्हा आपल्या जागेवर येऊन बसत म्हणाले, काळजी करण्यासारखं काही नाही. डॉक्टरच्या या शब्दांनी लोकांना बरं वाटलं. बायकांची कुजबूज परत सुरू झाली. हौसाचा मात्र नूरच उतरला. डॉक्टर, काय होतंय? बळीनं भुवया चढून विचारलं. घोरपडे डॉक्टर म्हणाले, मुलीला ताप आला आहे. प्रथम तो उतरला पाहिजे. तापाचा काय? ते उतराल. तप काय वरीसभर राहत नसतो. बळी चावऱ्या भाषेत म्हणाला. आपण तीच नक्की करूया. बोला बरं मंडळी, कंची तीच धरता? तीच धरूया. घोरपडे बिथरून गरकन वळून म्हणाले, आणि तुम्ही धरलेल्या तिथीपर्यंत जर मुलीचा ताप उतरला नाही तर मग काय करणार? त्याचा बाप उतरल. बळी गुरकला. तसं डॉक्टरांचं डोकं भडकलं. ते म्हणाले, मी डॉक्टर आहे. माझा धंदा मला माहित आहे. कोणताही आजार एकदम येत नाही आणि एकदम जाताही नाही. आता लग्न निश्चित झालं आहे, मग घाई कशाला? ताप उतरला की झालं. ते खरं आहे व, बळी नरमाईनं म्हणाला. पण मी म्हणतो, ही आजार आजच कसं का उद्भवला? आणि एवढ्याशा तापानं का माणसं मरते ते? अहो, गोळी घातली तरी माणूस लवकर मरत नाही. ही बळीची बडबड ऐकून आता या माणसाला काय बोलावं असा चेहरा करून डॉक्टर घोरपडे बळीकडे पाहत होते. परंतु नामाला कड निघाला नाही. तो चटकन उठून म्हणाला, मानगावकर, माझा ऐका. मी नामा खारोते आहे.
मी सारा हिंदुस्थान पायाखाली घातला, पण तुझ्यावानी घमेंडखोर माणूस मला कुठे दिसला नाही. माणसानं वायफाय बोलू नये, उगाच भुसकटावानी भरभर भर बोलून काय फायदा. ए देवऋषा, तू नका बोलो, बळी संतापून म्हणाला. मी बी लय देवऋषी बघितल्यात, तुझ्यावानी ढोंगाड. काय बघितलंस? ना मिश्किल हसत पण जळजळीत नजरेनं पाहत म्हणाला, तुला काय बघितलंस? हुंडा द्यावा लागल म्हणून बहिणीचं लग्न मोडून तिच्या जन्माची राख करणारा भाऊ कुठं राहतोय तुला माहित आहे का? आणि दरवर्षी एक बायको सोडून दुसरीचा हुंडा घेऊन पैका मिळवणारा माणूस कोण आहे तुला माहित आहे का? बोल, जबाब दे. तुला काय बघितलंस सांग. धाकट्या भावाची लेखणी बायको आपल्या हाताखाली यावी म्हणून खटपट करणारा माणूस तुला कुठं आढळला का? नामानं आपला भडीमार बळीची लखतर ओरबाडून थांबवला आणि दम घेतला. त्यानं बळीच्या मळमळावर बोट ठेवून प्रत्येक शब्द उच्चारला होता. त्यामुळे बळीची पाचावर धारण बसली होती. आपली सर्व गुपित या माणसाला कळली कशी आणि एकाएकी हा असा खवळून का उठला असावा याचा बळी विचार करू लागला. हौसाबाई तर चकितच झाली. सोप्यात वातावरण तंग झालं. लोक दबकल्यासारखे पाहत राहिले आणि नावानं पाठीवरचे केस हसडले आणि बेपरवाईनं तो तिथून निघाला. त्यांना माग वळून सुद्धा पाहिला नाही. नामानं आपला अपमान केला म्हणून बळी कावून गेला होता. नामा गेलेला पाहून त्याला बरं वाटलं. मग तो नंतर घेत म्हणाला, मंडळी, आता उपाय नाही. मुलीला बरं वाटलं की मगच तीच धरूया. बळीचा हा बोल सर्वांना पटला आणि बैठक उठली. रंगूचं लग्न पुढे ढकललं असं बोलत बोलत मंडळी घरी गेली. शेवटी बळीनं गणूचा निरोप घेतला तेव्हा गणू म्हणाला, आता रंगू तुमची झाली, ह्या रेशमाच्या गाठी सुटणार नाही. परंतु बहिणाला बरं वाटलं नाही. हौसाबाई हिरमुसली. बळी मनातून पेटला होता. त्याच्या डोकीत नामा खरवते घाण घालीत होता. आपल्या भानगडी नामाला गळल्या कशा आणि त्यानं आपला अपमान का केला? खरंच नामाकडे भानामती असावी, नाहीतर त्यांना हे गुपित समजलं कसं? काही का असेना, असा अपमान करणारा नामा मेलाच पाहिजे. लवकरच त्याचा निकाल लागला पाहिजे असा विचार करत बळी हौसाच्या घराकडे गेला. बैठक मोडली आणि पक्या सरळ गणूच्या मळ्यात गेला. तिचा बापू काम आटपून बसला होता. बालपणीचा मित्र म्हणून बापू त्याच्या गळ्याला पडला. दोघे एकमेकांना कडकडून भेटले आणि बोलत बसले. पक्या मास्तर होऊन आल्यामुळं बापूला आनंद झाला होता. म्हणाला, नशिबवान आहेस पक्या, तू शिकून नाव केलंस. मी शाळा सोडून लोकांचं शेण काढून पोट भरतोय. माझ्या गरिबीनं माझी वाटच मला कळू दिली नाही. बापूचा कंठ दाटून आला. पक्या म्हणाला, तू शाळा सोडलीस त्याच दिवशी मीही सोडणार होतो, पण तुझ्या सांगण्यामुळे मी शाळा सोडली नाही. खरं म्हणजे तुझ्यामुळे मी शिकलो. हे ऐकून बापूला बरं वाटलं. एकाएकी आठवण होऊन पक्यानं बापूला विचारलं, बापू, आज रंगूचं लग्न ठरलं, तू का आला नाहीस? हे ऐकून बापू खिन्न झाला. क्षणात तो अस्वस्थ झाला. त्याचा काळजी उद्ध्वस्त झाला. पण पक्याला कळून येतो. तो म्हणाला, पक्या, मी तिकडे कसा येणार? मी चाकरीचा गडी. चाकरीच्या गड्याला किती किंमत असते हे तुला कळणार नाही. थोडा वेळ बोलणं झालं आणि पक्या गेला. तसा बापूचा जीव वाराहुरा झाला. मळ्यातलं शांत वातावरण त्याच्या काळजाला डागण्यात येऊ लागलं. रंगूचं लग्न ठरलं, रंगूचं लग्न ठरलं एवढंच तो हुकू लागला. त्याच्या काळजाचं पाणी पाणी झालं. त्याच्या डोळ्यापुढे अंधार वाढला आणि तो तसाच त्या तेवढ्याला पाठ लावून बसला. आपण गरीब, आपण चाकरीचे गडी, आपल्याला कळू दिलं नाही. तिने लग्न ठरवून बी टाकलं. आता ते दुसऱ्याची होणार, दुसऱ्याच्या घरी जाणार. मातबाराची लेक कोणातरी मातबाराची पत्नी होईल. आपण गरीबच्या गरीबच राहिलो. आपल्याला काय किंमत? पण मी हे लग्न होऊच देणार नाही. तिला मी अशी जाऊ देणार नाही. मला रंगून वचन दिलंय, मी कुठेही जाणार नाही.
असं सांगितलंय. जाताना मी विष पिऊनच जाईन असंही ती म्हणाली होती. मग ती मला या दुःखात लोटून दुसऱ्या घरी जाऊच शकत नाही आणि ती निघाली तर मी जाऊ देणार नाही. मी इतके दिवस या मळ्यात राबलो, शेण काढलं, मेंढरं राखली, काही कमी पडू दिलं नाही. घरच्या माणसासारखं सर्व पाहिलं. ते का? मी निरंकुचं लग्न होऊ देणार नाही, होऊ देणार नाही. बापू मोठ्यानं ओरडला. तो चटकन उठून उभा राहिला. हातातील विळा दूर झुगाळून लहान मुलाप्रमाणे त्रागा करीत तो मळा सोडून घराकडे चालू लागला. त्याच्या डोळ्यात पाणी तरारलं होतं. डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा रंगूचा चेहरा येत होता. बापू घरी आलेला पाहून रामाला आनंद झाला. त्यानं विचारलं, बापू आता कसा आलास? मी मळा सोडून आलो. हे बापूचं उत्तर ऐकून रामाला आनंद झाला. त्यानं बापूला जवळ घेतलं आणि आपलं हृदय उघड केलं. बापू आणि रामा यांचं बोलणं ऐकून नामा तिथं आला. त्याला बरं वाटलं. तब्बल 8 वर्ष आबोला धरून बसलेला नामा स्वतःहून बापूकडे येऊन म्हणाला, मोहित्याची चाकरी सोडलीस, बरं केलंस. मोठी माणसं तेवढी खोटी असतात. त्यांची गुलामी करून काय फायदा नाही. आपल्या अकलानं स्वतःच्या मनगटानं कमाई केलीस तर काही कमी पडणार नाही तुम्हाला. बापून मळा सोडताच सर्व ओझं गणवर पडलं. गुरं, ढोरं, मेंढरं हा व्याप वाढला. मग तो सर्व सोडून मळा ओढू लागला. धन्यवाद.